पाऊस येत आहे आणि तुम्हाला कांदा भाजी खायची आहे तर अगदी 10 मिनिटात बनवा घरच्या घरी. पाऊस म्हटलं की कांदा भाजी म्हटलं की सगळ्यांनाच आवडते. पाऊस आणि कांदा भाजी एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. तर चला बनवूया आपण कांदा भजी. कांदा भजीलाच खेकडा भाजी पण म्हणतात. भजी करण्यासाठी 4 ते 5 मोठ्या साईजचे कांदे घ्यायचे. त्याला एकदम पातळ स्लाइसमध्ये कट करायचं. आपण जी कांदा भजी तयार करणार आहोत ते पाण्याचा थेंब न वापरता करायचे आहे. तर चला, भजी करण्यासाठी आपण जे कांदे कट केलेले होते त्याच्यामध्ये मीठ आणि लिंबू पिळून त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनटं त्याला तसंच झाकून ठेवायचं. 10 मिनटं झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता कांद्याला छान पाणी सुटलेलं आहे मिठामुळे. तर आपण इथे पाण्याचा बिलकुलच वापर नाही करणार आहोत. कांद्यामध्ये मी इथे 1 वाटी बेसन टाकलेलं आहे आणि 1 चम्मच इथे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. आवडीनुसार तिखट, हळद, धनिया पावडर, जिरं आणि ओवा क्रश करून टाकून घ्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून त्याला छान मिक्स करून घ्या. बेसनाचा वापर खूप कमी केला तरी चालेल. तुम्ही इथे तेलाचं मोहन पण टाकू शकता, परंतु आपण इथे पाण्याचा वापर नाही केला आहे तर तसे पण भजी जी आहे ती कुरकुरीतच होतील. तर मी इथे एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल खूप जास्त कळकळीत पण नाही आणि खूप थंड पण नसलं पाहिजे. तेल गरम करून मग मंद आचेवरती भजी तळून घ्या आणि भजी टाकल्यावर सुद्धा ते भजी जे आहे ते मंद आचेवरती शिजू द्या. आपण इथे बेसनाचा वापर कमी केलेला आहे तर कांदे जे आहे ते लवकर जळत असतात, त्यामुळे आपण मंद आचेवरती सगळे जे भजी आहे ते तळून घ्यायचे. आणि तुम्ही आपले बघू शकता भजी खूप छान कुरकुरीत झालेले आहे. यालाच खेकडा भजी पण म्हणतात. आपण कशा पण प्रकारे भजी जी आहे ते टाकू शकतो. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही तसेच सगळे भजी जे आहे ते तळून घेऊ शकता. आणि भजी पण खूप छान कुरकुरीत होत असतात. आणि पावसामध्ये भजी खाण्याची जी मजा असते ती एक वेगळीच असते. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. पाण्याचा न वापर करता तुम्ही पण भजी करून बघा, खूप टेस्टी लागतात. बघू शकता भज्यांचा आवाज किती कुरकुरीत आहे. पाऊस म्हटलं की भजी जी आहे ते सगळ्यांचाच आवडता पदार्थ असतो.